आहे. एवढं माझं का एवढं माझी हे काय आहे. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनेल. आज आहे आपला एपिसोड 4. 30 दिवसांच्या भाजीसाठी आपल्याला काय आहे की 4th डे आहे की आज आपण काय बनवायचं आहे. चला चहाने तर सुरुवात करूच आपण नेहमीप्रमाणे. चहाशिवाय ना की खरंच एनर्जी येत नाही. असं कोणाकोणाला होतं की चहाशिवाय आपलं काहीच चालत नाही. मी तर टी लवर आहे. ॲक्च्युली ना माझं असं आहे की डोकं दुखायला लागलं ना तर एकदम कडक चहा पिला ना तर एकदम डोकं शांत होतं. सो चहा तर आपल्याला बनतोच. चला तर ॲक्च्युली काय होतं की सुट्टीनंतर ना दुसऱ्या दिवस आपल्याला उठायचं होत नाही. त्यामुळे ना भाजी काय करावा हा तर मोठा प्रश्नच असतो. त्यामुळे झटपट आणि 2 मिनिटात होणारी आज आपल्याला रेसिपी बघायची आहे. सुरुवातीला इथं मी आंबील करायला ठेवलं कारण ते शिजूपर्यंत थोडं आपल्याला वेळ लागतंच. त्यामुळे लास्ट व्हिडिओमधून मला कमेंट आले की आंबील तू कसं बनवते. सो म्हटलं की चला आज आंबीलची रेसिपी बघू. पाणी घेतलेलं आहे इथं मी 2 वाटी गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकलं की त्यामध्ये आपण आंबीलचं पीठ कसं भिजवतो हे लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्या पद्धतीने भिजवून आपण हे पाणी गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि नंतर छान त्याला अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर ना थोडंसं घट्टसरपणा येतो आणि ही खायला खूप हेल्दी आहे आणि खूप छान आहे. आणि जरूर नक्की रोज सकाळी तुम्ही लहान मुलांना द्या. आज आपल्याला 5 मिनिटांमध्ये झटपट होणारी अशी झुणका करायचा आहे. आता झुणका म्हणजे काय तर तुम्ही काय म्हणता त्यांना पिठलं. आम्ही आमच्या साईडला तर झुणका म्हणतो. पण तेही आमच्याकडे सुकं असतं पण हे सुकं असणार नाहीये. पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल थोडं एक्स्ट्रा घाला. जर पिठलं बनवायचं असेल किंवा झुणका करायचं असेल तर थोडंसं तेल जास्त लागतं. नंतर त्यामध्ये जिरे 1/2 टीस्पून टाका आणि नंतर लसूण घालून घ्या त्यामध्ये. आणि तेल ज्या वेळेला गरम असतं ना त्याच वेळेला हिंग घाला. हिंग पण आपल्या जेवणामध्ये रोज हवं. तेही हेल्दी असतं आपल्यासाठी. खूप इम्पॉर्टंट आहे हिंगाचं. कधीही आपण नेक्स्ट पार्टमध्ये वगैरे बघू. अरे हे काय झालं, कढीपत्ता तर बाहेरच होतोय. नाही ॲक्च्युली आपल्याला कढीपत्ताही घालायचा आहे त्यामध्ये. त्यामुळे झुणक्याची टेस्ट ही थोडीशी वेगळीच होऊन जाते. अशा पद्धतीने मी तर कढीपत्ता घातलेला आहे. आणि नंतर कांद्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत. गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत हे कांदा परतून घ्या. आणि छान असा कांदा परतला गेला पाहिजे. त्यामुळे तो कच्चा लागणार नाही आपल्याला पिठल्यांमध्ये. त्यामुळे छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छान असा हा गोल्डन ब्राऊन होईल. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत. थोडंसं इथं तिखट घातलेलं आहे. हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे कारण थोडंसं कलर येण्यासाठी. बिकॉज ना माझ्याकडे जी चटणी आहे ना त्याला कलर थोडंसं कमी आहे त्यामुळे मला ते घालावं लागलं. नाहीतर तुम्ही जे रेग्युलर चटणी असतं ना तुमच्याकडे लाल तिखट त्यामध्येही तुम्ही ॲड करू शकता. थोडंसं मीठ घालून घ्या. त्यामुळे कांदाही छान परतला जातो. थोडंसं साखर घालून घ्या चवीपुरतं. जास्त घालू नका कारण आपल्याला भाजी ही गोड नको आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथं चटणी घालून घ्या. आणि थोडंसं चटणी जे आपण रेग्युलरच्या भाजींमध्ये चटणी घालतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं 1/2 टीस्पून आपण इथे एक्स्ट्रा घाला. म्हणजे थोडंसं झणझणीत म्हणण्यापेक्षा ना जरा तिखट झुणका छान लागतं. आणि ॲक्च्युली कसं असतं की पिवळ्या कलरचं पण करतात ना, येलो कलरचं. कारण कसं असतं मिरची घालून वगैरे पण येलो कलरमध्ये पण होऊ शकतो किंवा तिखट घालून रेड कलरमध्ये पण आपण करू शकतो. तर आपल्याला टिफिनसाठी द्यायचं आहे म्हणून मी थोडंसं घट्ट पातळ असं म्हणतात ना की जास्त असं सुकंही नाही आहे आणि जास्त असं पातळही नाही आहे. अशा पद्धतीने मी झुणका करत आहे. आणि थोडंसं कोथिंबीर वरून घालून घ्या. आणि नंतर त्या पाण्याला किंवा त्या पदार्थाला उकळी आल्यानंतर ना त्यामध्ये तुम्ही ना बेसन पीठ टाकू शकता. ॲक्च्युली कसं असतं की असा जर तुम्ही टाकला ना तर गुठळ्या होण्याची शक्यता आहे. तर ह्याचा एक बेस्ट ऑप्शन असा आहे की एक बाऊल घ्या. बाऊलमध्ये तुम्हाला बेसन पीठ घालू शकता आणि बेसन पीठमध्ये थोडंसं पाणी घालून ना की हलवून घ्या. आणि ॲक्च्युली काय होतं की थोडंसं ते घट्टपातळ होऊन जातं आणि झालं की मग तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. त्यामुळे काय होतं की ह्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीये. ॲक्च्युली थोडं सवय झालेलं आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही असं डायरेक्ट घातलं ना की तर ते कन्सिस्टन्सी छान होऊन जाते. अशा पद्धतीने छान एक उकळी येऊ द्या त्याला. आणि मस्त लागतं ना ही भाजी खरंच. म्हणजे एनी टाईम जर आपल्याला खूप कंटाळा आला तर आपण ते भाजी करू शकतो. नंतर मी इथं बनवत आहे कोशिंबीर. तर कोशिंबीरसाठी ना झटपट होणारी कोशिंबीर आहे. त्यामुळे काकडी किसून घेतलेली आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथं जिन्नस तुम्ही टाकू शकता. मी फक्त इथं
कांदा एक घेतलेला आहे आणि टोमॅटो एक घेतलेला आहे आणि छान असं त्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि नंतर ना थोडंसं त्यामध्ये दही टाकून घ्या. त्यामुळे ही कोशिंबीर ना की खूप छान लागते आणि थोडंसं आपल्याला ना की रोज जेवणामध्ये कोशिंबीर हवंच असतं, सॅलड म्हणून तरी आपण ते खाऊ शकतो. तर झटपट होणारी आहे आणि ह्यामध्ये ॲक्च्युली शेंगदाण्याचं कूटही आपण घालू शकतो. 1 चमचा घालून घ्या, त्यामुळे त्याची ही टेस्ट चेंज होते. आणि मेन इन्ग्रेडियंट्स असं आहे की ह्यामध्ये थोडंसं सेंधव मीठही तुम्ही घाला, त्याची टेस्ट खूप वेगळीच होऊन जाते. आणि थोडंसं कोथिंबीर घालून घ्या आणि हवं असेल ना तर तुम्ही याला फोडणीही देऊ शकता. फोडणी दिल्यावरही त्याची टेस्ट चेंज होते आणि छानही लागते. मी ॲज इट इज अशाच पद्धतीने मी इथे दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि झटपट होणाऱ्या ह्या 2 रेसिपी होत्या आपल्या टिफिनसाठी. ॲक्च्युली काय होतं की व्हिडिओ करत करत जर रेसिपी करायचं म्हटलं की थोडा वेळ लागतंच, पण चला तर आपल्याला मस्त अशी झटपट लगेच झालेली आहे. हां, तर मी ॲक्च्युली काय केलं आजमध्ये, तर अशा खूप सारे असे व्हिडिओज बघत होते ना, तर तो ट्रेंडिंगला आलेला होता ना की एकावर एक कणकेचा गोळा ठेवायचा आणि लाटून घ्यायचं, म्हणजे आपल्याला खूप टाईम सेव्ह होतं वगैरे. पण माझं झालं उलटंच. इथं काही टाईम सेव्ह वगैरे होत नाही. सुरुवातीला थोडीशी पोळी आपली झाली ना ते एकमेकाला चिटकून राहतं. त्यामुळे असा ट्राय करून ना आपला वेळ खरंच वाया घालवू नये असं वाटतं. माहीत नाही की का म्हणजे कोणते पीठ वगैरे किंवा कसं घेतात ते, पण ह्या स्टेजला ना माझं तरी एकमेक पूर्ण कणिक असं चिटकून गेलं. त्यामुळे हे डबल काम लागतं, टाईम वगैरे अजिबात सेव्ह होत नाहीये. त्यामुळे असं काही ना करायला आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला वेळच वाया घालवू नये असं मला तरी वाटतं. नेक्स्ट पार्टमध्ये नवीन डिश आपण घेऊन येऊ जी झटपट होणारी असेल टिफिनसाठी आणि आपला वेळही वाचेल आणि टेस्टीही लागेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर.